विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जेनेरिकच्या पिरियडला आपण भारतातील कृषीविषयक धोरणाचा आढावा या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतीचा विकास होण्यासाठी जी धोरणं राबवली गेली त्यालाच कृषीविषयक धोरण असं म्हणतात. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात आर्थिक नियोजनाचा स्वीकार करण्यात आला, पंचवार्षिक योजनांची निर्मिती करण्यात आली आणि देशाची जी विस्कटलेली सामाजिक व आर्थिक घडी होती ही सुस्थितीत आणण्यासाठी सामूहिक विकासात्मक कार्यक्रम सुरू करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमही सुरू करण्यात आले. तर यामध्ये शेतीचा विकास झाला पाहिजे असे विचारसुद्धा पुढे आले आणि त्या दृष्टीने धोरणंही राबवायला सुरुवात झाली. तर वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये कृषीविषयक धोरण हे मांडण्यात आलेलं आहे. जर आपण विचार केला तर पंचवार्षिक योजनेतील कृषीविषयक धोरण हे 3 टप्प्यात विभागलं गेलं आहे. त्यामध्ये पहिला टप्पा आहे हरित क्रांतीपूर्वीचा काळ. हरित क्रांतीपूर्वीचा काळ म्हणजेच 1965-66 मध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. तर हरित क्रांतीच्या आधीचा काळ हा 1950 ते 1965 हा. नंतर पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ हा 1951 ते 1956 असा. बरं, आपण बघतो आहोत की पंचवार्षिक योजनेतील जे कृषीविषयक धोरण होतं ते 3 टप्प्यात विभागलं गेलं आहे. ते असं की हरित क्रांतीपूर्वीचा काळ, हरित क्रांतीनंतरचा काळ आणि उदारीकरणाचा काळ. तर हरित क्रांतीपूर्वीचा काळ म्हणजेच 1950 ते 65 हा काळ. हरित क्रांतीनंतरचा काळ म्हणजे 1966 ते 1990 आणि उदारीकरणाचा काळ म्हणजे 1991 नंतरचा. कारण 1991 मध्ये भारताने आर्थिक सुधारणांचा स्वीकार केलेला आहे. तर आपण आता एकेका काळाचा विचार करूया. त्यामध्ये पंचवार्षिक योजनासुद्धा आखल्या गेल्या आहेत, अंमलात आणलेल्या आहेत. तर त्यातील सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. तर पहिला काळ म्हणजे 3 काळांमधील पहिला काळ हरित क्रांतीपूर्वीचा काळ, हरित क्रांतीच्या आधीचा काळ, तो 1950 ते 1965 हा. तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात सरकारने शेतीच्या विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती विकासाचं योगदान हे महत्त्वाचं आहे. लोकसंख्येची, अन्नधान्याची मागणी आणि औद्योगिक क्षेत्रातील कच्च्या मालाची मागणी पूर्ण करण्यासाठी शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले. देशातील अन्नधान्याची समस्या आणि वाढत्या किमतीची समस्या लक्षात घेऊन शेतीविषयक धोरणात क्रांतिकारक बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यासाठी 1948 मध्ये एक मोहीम राबवण्यात आली होती आणि ती मोहीम अधिक धान्य पिकवा मोहीम या नावाने प्रसिद्ध आहे. आणि 1948 मध्ये अधिक धान्य पिकवा ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं आणि त्यानंतर आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला आणि पंचवार्षिक योजनेचं युग हे सुरू झालं. पंचवार्षिक योजना ह्या आखण्यात आल्या आणि त्या अंमलात येऊ लागल्या. तर त्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळाचा आता आपल्याला विचार करायचा आहे. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा काळ हा 1951 ते 1956 असा आहे. तर या योजनेत शेती विकासाला प्राधान्य देण्यात आले. अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होणे आणि कच्च्या मालाचे उत्पादन वाढवणे ही 2 उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. एकूण पंचवार्षिक योजनेच्या रकमेपैकी 31% रक्कम ही शेती आणि शेतीविषयक कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आली. या योजनेत शेतीमालाच्या उत्पादनात 18% वाढ झाली. तर यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काळ हा 1956 ते 1961 होता. तर दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये शेती विकासाच्या संदर्भात
शेतीचा विकास करून योग्य प्रमाणात कच्चा माल पुरवणे, शेतमालाच्या निर्यातीत वाढ करणे आणि अन्नधान्यासोबत व्यापारी पिके म्हणजे चहा, कॉफी, तंबाखू, रबर इत्यादी, शेतीच्या उत्पादन पद्धतीत सुधारित तंत्राचा अवलंब करणे इत्यादी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योजनेत एकूण तरतुदीपैकी 20% रक्कम ही गुंतवण्यात आली. पण या पंचवार्षिक योजनेत शेतीला निसर्गाने साथ दिली नाही. तसेच प्रतिकूल पर्जन्यमानामुळे शेती उत्पादनात घट झाली. त्याचप्रमाणे शेतीवर जो खर्च करण्यात आला पंचवार्षिक योजनेत, तो पहिल्या योजनेच्या तुलनेनं दुसऱ्या योजनेमध्ये कमी होता. पुढचा काळ, तिसरी पंचवार्षिक योजना. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काळ आहे 1961 ते 1966. तर तिसरी पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1961 पासून सुरू करण्यात आली. तर या योजनेत शेती विकासाला प्राधान्य देण्यात आले. या योजनेत शेती विकासाचे 6 कार्यक्रम महत्त्वाचे निश्चित करण्यात आले. तर ते कार्यक्रम असे होते. पहिला कार्यक्रम सामुदायिक विकास आंदोलन सुरू करणे. दुसरा कार्यक्रम सहकारी संस्थांची स्थापना करून सहकारी शेती लोकप्रिय करणे. तिसरा कार्यक्रम शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्राच्या वापरावर भर देणे. चौथा कार्यक्रम विस्तृत शेती कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे. पाचवा कार्यक्रम विक्री योग्य शेतमालाच्या परिमाणात वाढ करणे. आणि 6वा कार्यक्रम शेती उत्पादक संस्थेचा विकास करणे. तर अशा रीतीने या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासाच्या दृष्टीनं हे 6 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा करण्यात आले. कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे किमती वेगाने वाढू लागल्या होत्या आणि त्यासाठी शेती उत्पादनात वाढ होणं गरजेचं होतं आणि या दृष्टीने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेतीच्या विकासावर भर देण्यात आला. आता नंतर आपण बघूया, हा झाला हरित क्रांतीपर्यंतचा काळ. कारण 1966 तिसरी पंचवार्षिक योजनेचा काळ समाप्त झालेला आहे. तर हरित क्रांती नंतरचा काळ 1965-66 हरित क्रांती झाली. तर अन्नधान्याची समस्या, देशात पडणारे दुष्काळ, आयात करावे लागणारं अन्नधान्य, या अशा विविध कारणांमुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र स्वरूपाचे बदल करणे आवश्यक होते. शेती उत्पादनात वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. 1966 देशात हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी झाला. तर हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर स्वामीनाथन हे आहे आणि हरित क्रांती यशस्वी झाल्यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत यशस्वी झाला आहे. म्हणजे जो देश पूर्वी हरित क्रांतीपूर्वी विविध देशातून, परकीय राष्ट्रातून अन्नधान्याची आयात करायचा, तो देश हरित क्रांतीनंतर मात्र अन्नधान्याची परकीय राष्ट्रामध्ये निर्यात करू लागला. तर अशा रीतीने हरित क्रांतीला यश हे प्राप्त झालेले आहे. तर 3 एकवर्षीय योजनेचा काळ हा 1966, 67, 68 असा होता. कारण त्यावेळेला देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती आणि म्हणून प्रत्येक वर्षासाठी एक वर्षासाठी अशी योजना ही आखण्यात आली. 5 वर्षाच्यासाठी योजना आखण्यात आली नव्हती. तर 3 एकवर्षीय योजना असं तेव्हा त्याला नाव देण्यात आलं. चौथी पंचवार्षिक योजना नाही, कारण ही 5 वर्षासाठी नव्हती, तर फक्त एका वर्षासाठी होती. तर या योजनेचा जर काळ विचारात घेतला तर 1962 चीनचं भारतावर आक्रमण झालं. 1965 पाकिस्तानचं भारतावर आक्रमण झालं आणि त्यामुळे शेती आणि औद्योगिक क्षेत्राला दिलं जाणारं प्राधान्य संरक्षण क्षेत्राला देण्यात येऊ लागलं. कारण या 3 एकवर्षीय योजनेमध्ये या युद्धमय परिस्थितीमुळे शेतीकडेही दुर्लक्ष झालं आणि औद्योगिक क्षेत्राकडेही दुर्लक्ष झालं. तर संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्यात येऊ लागलं. तर 1965-66 देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतीच्या एकूण उत्पादनात मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर घट झाली आणि त्यामुळे परदेशातून अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणावर करावी लागली.
1965-66मध्ये अन्नधान्याच्या उत्पादनावर म्हणून लक्ष केंद्रित करण्यात आले की अन्नधान्याचं उत्पादन हे वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टीने शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. आणि 1966-67मध्ये तर देशात हरित क्रांतीला सुरुवात झाली. शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन प्राप्त करावयाचे असेल तर चांगल्या दर्जाचं सुधारित बियाणं, खतं, पाणीपुरवठा यंत्र, सुधारित अवजारे, पिकांवरील रोगप्रतिबंधक औषधे इत्यादीचा वापर करणे आवश्यक आहे. आणि हरित क्रांतीचा मूलमंत्र शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरण्यात आला. या 3 वर्षात योग्य प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पादनातही वाढ झाली होती. चौथी पंचवार्षिक योजना ही 1969 ते 74 या काळातील. तर या योजनेतही शेती विकासाला प्राधान्य देण्यात आले. शेती विकासाच्या संदर्भात काही उद्दिष्ट ठरवण्यात आली. त्यामध्ये पुढील 10 वर्षात शेती उत्पादनात दरवर्षी 4% वाढ करणे. दुसरं उद्दिष्ट अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे. तिसरं उद्दिष्ट 1970-71पर्यंत अन्नधान्याची आयात बंद करणं. चौथं उद्दिष्ट लहान शेतकऱ्यांना शेतीच्या विकास कामात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे. तर अशा रीतीने या चौथ्या पंचवार्षिक योजनेतसुद्धा शेती विकासाच्या दृष्टीने फार मोठे प्रयत्न करण्यात आले. पाचवी पंचवार्षिक योजना. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे 1974 ते 1979. तर या योजना काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली. त्यामुळे शेती विकासाच्या संदर्भात राबवण्यात आलेले कार्यक्रम आणि पर्जन्यमानातील अनियमितता यामुळे शेती उत्पादनात चढउतार निर्माण झाले. आणि या योजनेमध्ये जमीन सुधारणा कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. शेतमालाच्या किमतीसंबंधी धोरण सुदृढ बनवणे, सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांमार्फत शेतीला कर्जपुरवठा करणे, त्यात वाढ करणे, रासायनिक खतांचा शेतींमध्ये जास्तीत जास्त उपयोग करून एकूण उत्पादनात वाढ करणे, पाणीपुरवठ्याच्या सोयीत वाढ करणे. तर अशी धोरणं या 5व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. म्हणजे शेती विकासाच्या दृष्टीने मोठे प्रयत्न हे करण्यात आले. 6वी पंचवार्षिक योजना. तर हा काळ 6व्या पंचवार्षिक योजनेचा काळ हा 1980 ते 85 असा होता. तर आणीबाणीचा कालावधी संपल्यानंतर देशात झालेल्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाचं सरकार त्यावेळेला आलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान त्यावेळेला झाले. 5वी पंचवार्षिक योजना पूर्ण होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी शिल्लक होता. जनता पक्षाच्या सरकारने 1 वर्ष अगोदरच म्हणजेच 1978 ते 83 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 6वी पंचवार्षिक योजना ही तयार केली. तर जनता पक्षातील वादामुळे मोरारजी देसाईंना त्यावेळेला राजीनामा द्यावा लागला होता आणि काँग्रेसचं पुन्हा सरकार सत्तेवर आलं. चरणसिंग हे पंतप्रधान झाले. तर अशा रीतीने ह्या निवडणुकांमध्ये बरेच बदल झाल्यामुळे सुद्धा यामध्ये शेतीच्या विकासाकडे जरी लक्ष दिलं तरी थोडंसं अडचणी ह्या आल्याच होत्या. आणि 1980 ते 85 या कालावधीसाठी नव्यानं 6वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. तर त्यावेळेला या योजनेत शेतीच्या संदर्भात पुढील उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली. कारण ह्या योजनेच्या काळात, या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पुन्हा जनता पक्षाचं सरकार गेलं, पुन्हा इंदिरा गांधीचं सरकार आलं, काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. नियोजन मंत्री योगेंद्र मकवाना त्यावेळेला होते आणि 6वी पंचवार्षिक योजना रद्द करून 80 ते 85 या कालावधीसाठी नव्यानं पुन्हा 6वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. असे बदल हे त्या काळात झाले होते. तरीसुद्धा शेतीच्या संदर्भात काही उद्दिष्ट ह्या योजनेत ठेवण्यात आली होती. ती म्हणजे शेतीविषयक सेवांचा पुरवठा करण्यासाठी कृषी सेवा केंद्र हे स्थापन करण्यास मदत करणे. त्याचप्रमाणे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतमजूर, भूमिहीन ग्रामीण कारागीर, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आर्थिक मदत करणे, शेतीसाठी कर्जपुरवठ्यात वाढ करणे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात साठवणुकीची व्यवस्था करून शेतकऱ्यांना शेतमालाच्या विपणनासाठी, शेतमालाच्या विक्रीसाठी मदत करणे. शेती व्यवसायामध्ये पीक विमा आणि पशु विमा योजना सुरू करणे आणि सुरू असलेल्या योजनांचा विकास करणे.
त्याचप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, जमीन वाटपाच्या संदर्भातील जमीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी रीतीने राबविणे, ग्रामीण भागातील जनतेच्या किमान गरजांची पूर्तता होण्यासाठी प्राथमिक सोयी उपलब्ध करून देणे, तसेच प्रौढ शिक्षण, पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रामीण आरोग्य, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि सकस आहार इत्यादी योजना राबवणे. तर अशा रीतीने या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अनेक सोयीसुविधा या निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि यातल्या अनेक योजना आजसुद्धा लागू आहेत. पुढची पंचवार्षिक योजना 7वी पंचवार्षिक योजना. तर 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड हा 1985 ते 1990 होता आणि या योजनेत शेती विकासाच्या संदर्भात जी उद्दिष्ट निश्चित करण्यात आली ती अशी होती. पहिलं उद्दिष्ट अन्नधान्याच्या उत्पादनावर भर देणे, दुसरं उद्दिष्ट शेतीची एकूण उत्पादकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे, तिसरं उद्दिष्ट शेती क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर भर देणं, चौथं उद्दिष्ट या योजनेतील खर्चाची रक्कम ही वाढविणं. आता पुढचा काळ म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेच्या नंतरचा काळ, कारण 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड हा 1985 ते 1990 होता. पुढचा 1991चा काल हा उदारीकरणाचा काळ, की 1991मध्ये आपण आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला होता आणि आर्थिक सुधारणांचा स्वीकार केल्यामुळे उदारीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी आपल्याला करावी लागली होती आणि ह्या उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम शेतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि म्हणून उदारीकरणाच्या काळामध्ये ज्या पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत त्यावर उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम झाला आहे. आता उदारीकरणाच्या काळातील योजना म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना, तिचा काळ हा 90 ते 95. तर या काळात शेती विकासाच्या दृष्टीनं पुढील उद्दिष्ट ठरवण्यात आली. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणं, शेतमजूर, लहान शेतकरी आणि ग्रामीण भागातील कारागीर यांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं आर्थिक मदत करणं, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं, पूर्ण रोजगार प्राप्त करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, सहकारी संस्था आणि पंचायत राज संस्थांच्या कार्यामध्ये व्यापकता निर्माण करणे आणि भांडवल निर्मितीचा दर वाढवणे. यानंतर 9वी पंचवार्षिक योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड हा 1997 ते 2002 असा होता. तर या योजना काळात शेती विकासाच्या संदर्भात पुढील उद्दिष्ट ठरवण्यात आली. त्यातलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे कृषी विकासाचा दर 4.5% निश्चित करणे, प्रति हेक्टरी उत्पादनाची किंमत 15,326 वरून 17,688 करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे पुढचं उद्दिष्ट म्हणजे एकूण लागवडीखालील क्षेत्र 1,905 लाख हेक्टरवरून 1,993 हेक्टर करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौथं उद्दिष्ट शेतीमध्ये खत आणि रसायनाचा उपयोग हा 143.3 लाख टनऐवजी 200 लाख करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे पाचवं उद्दिष्ट म्हणजे शेती क्षेत्रामध्ये विविधता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. पुढचं 10वी पंचवार्षिक योजना. तर 10व्या पंचवार्षिक योजनेची महत्त्वाची उद्दिष्ट ठरवण्यात आली ती अशी. तर 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड हा 2002 ते 2007 असा होता. तर त्यामध्ये साखर कारखान्यांचा समतोल विकास आणि आजारीपण दूर करण्याच्या दृष्टीने ऊस उत्पन्नावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुरक्षितता प्रदान करणारी विमा योजना लागू करण्यात आली. ज्वारी, मका, बाजरी, गहू या जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात व्यापकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शेती क्षेत्रात ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने बायोगॅस संयंत्राच्या स्थापनेवर वैकल्पिक ऊर्जा स्रोत म्हणून भर देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी पीक संरक्षण कार्यक्रम व्यापक स्वरूपात हाती घेण्याचा निर्णय. तर पुढच्या पंचवार्षिक योजनेचा काळ म्हणजे 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेचा काळ हा 2007 ते 2012 असा होता. आणि या पंचवार्षिक योजनेत शेतीच्या संदर्भात पुढील उद्दिष्टे ठरवण्यात आली. पहिलं उद्दिष्ट कृषीच्या वृद्धिदरात वाढ करणे. शेतमाल किंमत स्थिरीकरणासाठी शेतमाल विक्री व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करणे. त्यासाठी शेतमाल विक्री कायद्यात सुधारणा करणे. शेतमालाच्या विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. पाण्याचा अतिरिक्त वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याच्या धोरणाचे परीक्षण करणे. यानंतर 12वी पंचवार्षिक योजना. 12व्या पंचवार्षिक योजनेचा काळ हा 2012 ते 2017 असा होता. तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती विकासाच्या दृष्टीनं पुढील उद्दिष्टही ठरवण्यात आली. त्यामध्ये 12व्या पंचवार्षिक योजनेत दरवर्षी सरासरीने 4% दराने कृषी विकास करण्याचा इष्टांक ठेवण्यात आला. दुसरं उद्दिष्ट खाद्यान्नाच्या उत्पादनात 25 दशलक्ष टन वाढ करण्याचा इष्टांक ठेवण्यात आला. तेलबियांच्या उत्पादनात दरवर्षी सरासरीने 4.5% दराने वाढ करण्याचा इष्टांक ठेवला. तिसरं, संभाव्य उत्पादकता आणि वास्तव उत्पादनातील अंतर कमी करणे. पुढचं उद्दिष्ट शाश्वत कृषीसाठी राष्ट्रीय मिशन हा एक नवा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 5वं उद्दिष्ट जलसिंचनावरती खर्च हा वाढवण्यात आला. खर्च वाढविणे हा एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर अशा रीतीने 12व्या पंचवार्षिक योजनेतसुद्धा शेती विकासाच्या दृष्टीने फार मोठे प्रयत्न हे करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर यावरून आपल्याला कृषीविषयक धोरण पंचवार्षिक योजनेमध्येही कसं राबवलं गेलं हे समजतं.